नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा आत्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं। आता अजूनपर्यंत प्रतिमा आत्या शुद्धीवर आलेल्या नसतात आणि म्हणूनच रविराज सर डॉक्टरना विचारतात, डॉक्टर नक्की काय झाले प्रतिमाला, ती अजूनही ग्लानीत का आहे, ती डोळे का उघडत नाही आहे। तर आता डॉक्टर म्हणू लागतात, पेशंटचं ब्लड सॅम्पल आपण घेतलंच आहे, जोपर्यंत रिपोर्ट हातात येत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही, त्यामुळे सर्वांना आता ब्लडच्या रिपोर्टाची वाट पाहावी लागेल। तर त्याचवेळी नर्स आता ब्लडचे रिपोर्ट घेऊन येतात। आता डॉक्टर ते रिपोर्ट पाहतात आणि त्यातील काही गोष्टी सांगताच रविराज सरांना धक्काच बसतो। आता अर्जुन, सायली हे खूप घाबरून गेलेले असतात। तर त्यानंतर आता अश्विन डॉक्टरांकडचे रिपोर्ट घेतो, स्वतः पाहतो आणि रविराज सरांना म्हणतो की म्हणूनच हाली प्रतिमा आत्याला त्रास होत होता, तिला धाप लागत होती आणि तिला चालताही येत नव्हतं। परंतु ही गोष्ट मात्र खूप डेंजर आहे की प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन खूप लो झालं आहे, तिला आत्ताच्या आत्ता ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे। तर रविराज सर म्हणतात, मग वाट कशाची बघतोय अश्विन, अरे तिच्यावर ट्रीटमेंट करायला सुरुवात कर। अश्विन म्हणतो, परंतु आता तिला ब्लड द्यावं लागेल। रविराज सर म्हणतात, मग काय झालंय, ब्लड द्या ना तिला। तर त्यावेळी डॉक्टर म्हणू लागतात, त्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे। तर अश्विन म्हणू लागतो, आणि ओ निगेटिव्ह ब्लड हे खूप रेअर आहे आणि आत्ता तरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही आहे। आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो। तर अश्विन म्हणतो, रविराज काका तू काळजी करू नकोस, आम्ही त्या ब्लड ग्रुपची व्यवस्था लवकरच करू आणि लवकरात लवकर प्रतिमा आत्याला बरं करण्यासाठी प्रयत्नही करू। रविराज सर म्हणतात, ब्लड ग्रुप शोधण्याची गरज काय आहे, कारण तन्वीचा ब्लड ग्रुप सेम आहे। तर आता अश्विन म्हणू लागतो, परंतु रविराज काका असं होत नसतं, कधी कधी आई आणि मुलीचा ब्लड ग्रुप सेम असू शकत नाही, त्यामुळे तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच असेल असं आपण नाही सांगू शकत। रविराज सर म्हणतात, मी खात्रीशीर सांगतोय, कारण तन्वी लहान असताना आम्ही तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता, त्याचवेळी आम्हाला कळालं की प्रतिमाचा आणि तिचा ब्लड ग्रुप सेम आहे। तर आता अश्विन म्हणू लागतो, मग तर प्रश्नच मिटला, म्हणजे आता आपलं अर्धं काम पूर्ण झालं आहे, मी आताच तन्वीला फोन करून हॉस्पिटलला बोलावून घेतो। असं म्हणत अश्विन आता बाहेर येतो आणि प्रियाला फोन करतो। तर इकडे सुभेदारांच्या घरी ज्यावेळी प्रियाला फोन येतो त्यावेळी प्रिया म्हणते, अश्विनचा फोन आला आहे। तर सर्वच जण म्हणतात स्पीकरवर ठेव। आता प्रियाला वाटत असतं की अश्विनने असाच फोन केला असावा आणि म्हणूनच ती फोन स्पीकरवर ठेवते आणि म्हणू लागते, बोल अश्विन। तर अश्विन म्हणतो, तन्वी तू आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला निघून ये। तर आता प्रिया म्हणू लागते, काय झाले अश्विन, माझी आई तर ठीक आहे ना। तर अश्विन म्हणतो, हो प्रतिमा आत्या ठीक आहेत, परंतु त्यांना अजून ठीक करण्यासाठी ब्लड सॅम्पलची गरज आहे आणि तुझं ब्लड सॅम्पल प्रतिमा आत्यांच्या ब्लडशी मॅच होतंय, तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे। तर आता हे ऐकताच प्रिया म्हणू लागते, मी रक्त द्यायचं आहे। तर अश्विन म्हणतो, मग अजून कोण देणार आहे, अगं आज तुझ्या आईला रक्ताची गरज आहे आणि तुझा ब्लड ग्रुप जर मॅच होत असेल तर तूच रक्त देणार आहेस ना, आणि तुला तर माहीत आहे ना, जर ब्लड डोनेट करायचं असेल तर सेम ब्लड ग्रुप लागतो, मग आहे तुझा तो, कारण रविराज काका आत्ताच म्हणालेत की तुझं आणि प्रतिमा आत्यांचं ब्लड ग्रुप सेम आहे, तू लहान असताना तुझी ब्लड टेस्ट केली होती आणि त्यावेळेस त्यांना कळालं की तुझा सुद्धा ओ निगेटिव्हच ब्लड ग्रुप आहे, त्यामुळे आत्ता येऊन तू प्रतिमा आत्याला ब्लड द्यायचं आहे। आता मात्र प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही, प्रियाची बोलतीच बंद झालेली असते। तर अश्विन म्हणतो, हॅलो काय झालं, ऐकतेस ना तू। तर आता प्रिया म्हणते, हो हो ऐकते मी। तर अश्विन म्हणतो, पुढच्या 15व्या मिनिटाला तू मला इथे हजर हवी आहेस। असं म्हणत अश्विन फोन ठेवतो। तर इकडे प्रिया घाबरून गेलेली असते। प्रिया मनाशीच म्हणते, आता मी हॉस्पिटलला तरी कशी जाऊ, जर मी हॉस्पिटलला गेले आणि तिथे माझं ब्लड टेस्ट केलं गेलं तर सगळ्यांना कळेल की ओ निगेटिव्ह माझा ब्लड ग्रुपच नाही आहे, म्हणजे असं होईल की मी तन्वी नाही आहे हे कागदोपत्री सिद्ध होईल, नाही असं होऊन चालणार नाही। आता प्रियाला काय करावं काहीच कळत नाही। तर आता सर्वच जण प्रियाकडे पाहत असतात, परंतु प्रिया काही अजूनपर्यंत हॉस्पिटलला जायला बाहेर पडलेली नसते। प्रतापराव म्हणू लागतात, तन्वी अगं तुला कळतंय का, अशा प्रसंगाला एक एक सेकंद सुद्धा महत्त्वाचा असतो आणि तुला काहीच फरक पडत नाहीये का। तर आता कल्पनाताई म्हणतात, तुला कळतंय का तन्वी, अगं तुझ्या आईला तिथे ब्लडची गरज आहे, अगं जा पटकन आणि तिला रक्त दे आणि गेल्या गेल्या लगेच तू रक्त द्यायचं आहे, वेळ काढू नकोस, कारण प्रतिमाची तब्येत आमच्यासाठी महत्त्वाची आहे। परंतु प्रिया काही जागची हालत नसते। पूर्णाजी म्हणतात, काय झालंय, निघतेस ना। परंतु प्रियाला काय करावं काहीच कळत नाही। अस्मिता म्हणते, अगं तू अजून इथेच उभी आहेस का, तुला जायला सांगितलं ना।
अगं जा लवकर हॉस्पिटलला पोच. आता प्रियाला कोणाला काय उत्तर द्यावं काही लक्षातच येत नसतं, परंतु आता तिथून सुटका करून घेण्यासाठी ती हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेली असते. आता सर्वांनाच प्रियाच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटतं. तर कल्पनाताई म्हणू लागतात, काय मुलगी आहे ना, खरंच काही कळत नाही. एवढी आई हॉस्पिटलला आहे परंतु हिला मात्र काहीच फरक पडत नाही आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन अश्विनला विचारतो, येते आहे ना ती? तर अश्विन म्हणतो, हो येतच आहे ती. तर रविराज सर म्हणतात, येते म्हणजे तिला यावंच लागेल. तिच्या आईला इथे रक्ताची गरज आहे आणि तिच्या आईला वाचवण्यासाठी जर ती इथे येणार नसेल तर मग काय उपयोग आहे, तिला यावंच लागेल असं म्हणत रविराज सर चिडलेले असतात. आता सर्वच जण प्रियाची वाट पाहत असतात. अश्विन म्हणू लागतो, प्रतिमा आत्यांना रक्ताची गरज आहे आणि तिची मुलगी तन्वी येणार नाही असं होईल का? ती येतेय. आणि काका तिला इतकंही वाईट समजू नकोस रे, तन्वी इतकीही वाईट नाहीये. तर अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन तोपर्यंत तू बाकीची तयारी करून ठेव, म्हणजे तन्वी आले की लगेच ब्लड देता येईल. अश्विन म्हणतो, हो मी बाकी सगळी तयारी करून ठेवलीच आहे. तन्वी आले की तिचा ब्लड ग्रुप पुन्हा एकदा चेक करून लगेच प्रतिमा त्यांना ब्लड देण्यात येईल. तर आता सायली म्हणू लागते, अश्विन भाऊजी तुमचा जरी प्रियावर विश्वास असला तरी जोपर्यंत ती समोर येत नाही तोपर्यंत मी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे तोपर्यंत दुसरी कुठली व्यवस्था होईल का यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर अर्जुन म्हणतो, हो आपण पुढची 10 मिनिटं तन्वीची वाट बघू आणि ती जर नाही आली तर मग आपल्याला दुसरीकडे रक्ताची व्यवस्था करावीच लागेल. आता सर्वच जण प्रियाची वाट पाहत असतात. इकडे सायलीला प्रतिमा त्यांची काळजी वाटत असते. तिचा कुठेच लक्ष लागत नसतो आणि म्हणूनच ती दरवाजाच्या काचेतून प्रतिमा आत्यांकडे पाहते. प्रतिमा आत्यांची ती अवस्था पाहून सायलीला खूप वाईट वाटत असतं. सायलीला प्रतिमा आत्यांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. प्रतिमा आत्यांच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजी म्हणू लागतात, मी तर देवीला साकडच घातलं आहे, माझी प्रतिमा लवकरात लवकर बरी होऊ देत. तर सुमन काकू म्हणू लागतात, प्रतिमा वहिनींमध्ये रक्ताची इतकी कमतरता आहे, त्यांना रक्ताची गरज आहे, हे आपल्या आत्तापर्यंत लक्षात कसं नाही का आलं? आपण त्यांची काळजी घेण्यात कुठे कमी पडलोय का? तर कल्पनाताई म्हणतात, ती काही लक्षात येऊ देईल तर ना, म्हणजे तिला बरं वाटत नाहीये हे सुद्धा तिने आपल्याला कधी सांगितलंही नाही. तिला कधी दुखलं खुपलं तर कधीच ती सांगत नाही. तर प्रतापराव म्हणतात, हो ना, तिचं हे नेहमीच आहे आणि ज्यावेळी असा प्रसंग येतो त्यावेळी कुठेतरी आम्हाला कळतं की प्रतिमाला या सगळ्याची गरज आहे. तर आता अस्मिता म्हणू लागते, मला तर टेन्शनच आलं आहे. मी एक काम करते, मी सायलीला फोन करते आणि प्रतिमा आत्या कशी आहे विचारते असं म्हणत अस्मिता फोन करायला घेते. तर कल्पनाताई म्हणतात, नाही नको, तू फोन करू नकोस, उगाच तुझाच BP वाढायचा, त्यापेक्षा मीच सायलीला फोन करते असं म्हणत आता कल्पनाताई सायलीला फोन करतात. तर सायली म्हणते, हॅलो आई बोला. तर कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली अगं प्रतिमाची आता तब्येत कशी आहे? तर कल्पनाताईंना सायली म्हणू लागते, आई जोपर्यंत प्रतिमा आत्यांना ब्लड मिळत नाही तोपर्यंत त्यांची परिस्थिती आम्ही कोणीच काही सांगू शकत नाही, त्यांना रक्ताची गरज आहे. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई म्हणू लागतात, म्हणजे अजून प्रतिमाला रक्त मिळालंच नाहीये का? अगं तन्वी तर केव्हाचीच निघाली आहे. सायली म्हणते, हो का? तर कल्पनाताई म्हणू लागतात, हो सायली, अगं तन्वी केव्हाचीच निघाली, अजून ती हॉस्पिटलला पोहोचली नाहीये का? तर सायली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो असं म्हणत सायली फोन ठेवते. तर अर्जुन विचारतो की काय झालंय? सायली म्हणते, प्रिया कधीच घरातून निघाली आहे. आता मात्र सर्वांनाच काळजी वाटत असते की नक्की काय होईल. तर इकडे सायली प्रतिमा आत्यांना पाहत असते. त्यावेळी प्रतिमा आत्या हळूहळू डोळे उघडतात, सायलीकडे पाहतात आणि सायलीला इशाऱ्यानेच आतमध्ये बोलावून घेतात. आता सायली आतमध्ये जात प्रतिमा आत्यांचा हात हातात घेते. प्रतिमा आत्या सायलीला हाक मारतात. तर सायली त्यांना म्हणते, प्रतिमा आत्या तू बोलू नकोस, अगं तुला खूप अशक्तपणा आहे असं म्हणत सायली मायेनेच प्रतिमा आत्यांच्या डोक्यावरून हात फिरवते, त्यांना शांत झोपी घालते आणि त्यानंतर बाहेर येत अर्जुनला विचारते, काय झालं, रक्ताची व्यवस्था झाली आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही. तर आता सायलीला खूप काळजी वाटत असते. अश्विन म्हणतो, 1 मिनिट मी प्रियाला फोन करतो आणि म्हणूनच तो आता तन्वीला फोन करायला घेतो. परंतु इकडे प्रिया मात्र अजूनही कारमध्येच बसून असते आणि ज्यावेळी अश्विनचा फोन येतो त्यावेळी मात्र ती घाबरून गेलेली असते. ती काही फोन उचलत नाही. अश्विन पुन्हा एकदा फोन करतो आणि म्हणू लागतो, फोन उचलला, परंतु प्रिया काही फोन उचलत नाही. तर आता इकडे प्रिया म्हणू लागते, अश्विन एकच सांगणार आहे, इथे ये रक्त दे, परंतु मी तिथे जाणार तरी कशी, कारण माझा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह नाहीये, हे सत्य सर्वांसमोर येईल. नाही मी तिथे जाऊच शकत नाही. काय करू, मी तिथे गेले तर माझा खोटेपणा उघड होईल आणि मी जर तिथे गेले आणि सगळ्यांना कळालं तर
आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ती मनाशीच म्हणते, म्हणजे सगळं काही संपलं तर नसेल ना. आता प्रियाला नागराजचे शब्द आठवतात. नागराज प्रियाला म्हणालेला असतो, तुझी सत्ता संपली आहे प्रिया. अगं तुला काय वाटलं तू माझ्याशी डबल गेम खेळशील आणि मला कळणार नाही? अगं आता तर तुझं सत्य जगासमोर यायलाच हवं. हा जो मुखवटा घालून फिरतेस ना, तो मुखवटा एक ना एक दिवस फाडणारच. कारण तुला काय वाटतंय गं, मी आणि महिपत इथे खडी फोडणार आणि तू मात्र ऐशो आरामात तिथे बसून आरामात खाणार आहेस? नाही, तसं आम्ही होऊ देणार नाही. कारण आता लवकरात लवकर त्या ऐश आराम जीवनातून इथे येणार आहेस, तुरुंगात, असं म्हणतात. प्रिया तेव्हाही घाबरून गेलेली असते आणि आता नागराजचे शब्द आठवल्यानंतर तिला तर चांगलाच घाम फुटलेला असतो. प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. आता या सगळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी प्रिया ठरवते की आता फोन स्विच ऑफच ठेवावा. हॉस्पिटलला तर पोचावं लागेल, परंतु त्या अगोदर फोन स्विच ऑफ करते. असे म्हणत प्रिया फोन स्विच ऑफ करते आणि हॉस्पिटलला निघालेली असते. तर दुसरीकडे आता रविराज सर, अश्विन, सायली, अर्जुन सर्वच जण आता प्रतिमा आत्यांच्या आजूबाजूला असतात. प्रतिमा आत्या बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही बोलू नका, कारण तुम्ही जरा बोललात तरी तुम्हाला धाप लागेल. पण काळजी करू नका प्रतिमा आत्या, तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार आहात. आता अश्विन सर्व रिपोर्ट चेक करत असतो. तर त्याचवेळी रविराज सर अश्विनला विचारतात, अश्विन अरे तुझी बायको येणार आहे ना, की आज सुद्धा ती मैत्रिणीसोबत पार्टीला गेली आहे? तर अर्जुन म्हणतो, आय एम शुअर ती अजूनही खरीच असेल. तर सायली म्हणते, नाही आईच म्हणाल्या होत्या ती केव्हाच निघाली आहे. आता अश्विन पाहतो तर प्रतिमा त्यांचा BP लो होत असतो. आता मात्र सर्वच जण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर अश्विन म्हणतो, एक मिनिट मी तन्वीला फोनच करतो. आता अश्विन फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रियाचा फोन मात्र स्विच ऑफ असतो. तर आता अर्जुन म्हणू लागतो, मी मॉमला फोन करून विचारतो की खरंच तन्वी घरातून निघाली आहे का. असं म्हणत आता अर्जुन बाहेर येतो आणि कल्पनाताईंना फोन करू लागतो. कल्पनाताई म्हणतात, हॅलो अर्जुन बोल. तर अर्जुन म्हणतो, मम्मा अगं तन्वी घरातून निघाली आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो ती केव्हाच निघाली आहे, ती अजून हॉस्पिटलला पोहोचली नाही आहे का रे? आणि प्रतिमाची तब्येत कशी आहे रे? तर आता अर्जुन म्हणतो, ती अर्धवट शुद्धीत आहे, परंतु तिला आता ब्लडची गरज आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अरे पण ती निघाली आहे, अजून कशी काय पोचली नाही? अर्जुन म्हणतो, मम्मा मला एक सांग, ती एक्झॅक्टली किती वाजता, म्हणजे किती वेळ झाला आहे ती निघून? कल्पनाताई म्हणतात, अर्धा पाऊण तास तर होतच आला आहे, पण ती अजून राहिली कुठे? अर्जुन म्हणतो, मम्मा तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला नंतर फोन करेन. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. परंतु इथे सर्वांनाच प्रतिमा आत्यांची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सायली प्रतिमा आत्यांच्या बाजूला बसून असते. अश्विन प्रियाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रियाचा काही फोन लागत नसतो. तर आता सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका तुम्ही इथे बसाल का, मी तोपर्यंत आलेच. असं म्हणत सायली ही बाहेर येते आणि अर्जुनला विचारते, काय झालं, ब्लडची व्यवस्था झाली आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही अजून काहीच कळत नाही आहे. तर सायली म्हणते, आपण आसपासच्या हॉस्पिटलला चौकशी करूयात का, म्हणजे आपल्याला कळेल की ब्लड सॅम्पल मिळेल की नाही. तर अश्विन म्हणतो, मी आजूबाजूच्या ब्लड बँकमध्ये फोन केला आहे, परंतु कुठेच O निगेटिव्ह ब्लड नाही आहे, कारण O निगेटिव्ह हा खूप रेअर आहे. आता मात्र सायली अर्जुनला खूप काळजी वाटू लागते. तर त्याचवेळी तिथे एक नर्स येतात आणि म्हणू लागतात, सर मुंबईच्या SK हॉस्पिटलला O निगेटिव्ह ब्लड आहे. आता अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे. तर अर्जुन म्हणतो, मुंबईतून इथे यायला 2 ते 3 तास जातीलच, अश्विन चालेल का? अश्विन म्हणतो, नाही हे खूप रिस्की आहे, आपल्याला ताबडतोब ब्लड मिळायलाच हवं. आता सायली अर्जुन विचार करू लागतात. सायली म्हणते, जी मुलगी रक्त देऊ शकते ती काही इथपर्यंत आली नाही आहे. आता मात्र अश्विन विचार करू लागतो की तन्वी फोन का उचलत नाही आहे. तर त्याचवेळी रविराज सर त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, काय झालं, तन्वी आलीच नाही आहे ना, तिच्या आईला, स्वतःच्या आईला रक्ताची गरज आहे, तर आपण वेळेवर यावं एवढंही तिला वाटत नाही आहे का? तिच्याकडून अपेक्षा तरी काय कराव्यात? रविराज सरांना प्रियाचं वागणं अजिबातच आवडलेलं नसतं. तर अश्विन म्हणू लागतो, पुढच्या तासाभरात जर प्रतिमा आत्याला ब्लड नाही मिळालं तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. प्रियाच्या अशा वागण्यामुळे सर्वांनाच प्रियाचा राग आलेला असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तन्वी मुद्दामून उशीर करते असं तुम्हाला नाही का वाटत? तर अर्जुन म्हणतो, मलाही तसंच वाटतंय. तर आता सर्वच जण प्रियाची वाट पाहत असतात, परंतु अजूनपर्यंत प्रिया तर तिथपर्यंत आलेली नसते. आता सर्वांनाच काय करावं काहीच कळत नसतं. तर आता सायली म्हणू लागते, रविराज काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण लवकरात लवकर ब्लडची व्यवस्था करणार आहोत. तर त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं. तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला आठवतंय ज्यावेळी प्रतिमा आत्या पहिल्यांदा परत आली होती त्यावेळी कुसुमताईला भेटली होती,
कुसुमताई म्हणाली होती, सायली आठवते ना तुला? आणि सायली, तू ज्यावेळी हॉस्पिटलला होतीस त्यावेळी ज्या बाईने तुला रक्त दिलं ती बाई म्हणजेच प्रतिमा आत्या होती. आठवतंय का? आता सायलीच्या डोळ्यासमोर तो प्रसंग येतो त्यावेळी सायली म्हणते की हो आठवलं. रविराज सर म्हणतात म्हणजे सायली आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप सेम आहे, त्यांचा ब्लड ग्रुप मॅच होतोय. तर सायली म्हणते की हो, म्हणजे ही गोष्ट आपल्या लक्षात आली नाही, आपण वेड्यासारखी तन्वीची वाट बघत राहिलोत. तर अश्विन म्हणतो, सायली वहिनी तुझा ब्लड ग्रुप आपण एकदा चेक करू आणि मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. आता सायली न थांबता न डगमगता प्रतिमा आत्यांना ब्लड द्यायला तयार झालेली असते. आता सायली कुठलाही विचार न करता आपला ब्लड ग्रुप चेक करण्यासाठी गेलेली असते. इकडे अर्जुन आणि रविराज सर दोघांनीही काळजी वाटत असते, तर दुसरीकडे प्रिया हॉस्पिटलला पोहोचलेली असते. आता प्रिया हॉस्पिटलला येताच ती रिसेप्शनवर असणाऱ्या मॅडमना विचारते की प्रतिमा किल्लेदार? तर त्या मॅडम म्हणतात ICU मध्ये. तर आता प्रिया म्हणते तिथे जर मी गेले तर माझं ब्लड ग्रुप चेक केलं जाईल आणि मग सगळ्यांसमोर सत्य येईलच. नाही, तिथे गेले तर गोंधळच होईल, त्यापेक्षा तिथे न जाणंच योग्य. परंतु आता काहीही झालं तरी तिथे जावंच लागेल. परंतु नक्की तिथे काय चालू असेल? ती जर अर्ध्या मेंदूची बाई वरती गेली, ती मेली तर खरंच बरं होईल, म्हणजे मी जाण्याअगोदर तिचा जीव तरी जायला हवा असं म्हणत आता प्रिया विचार करत असते की काय करू. परंतु आता आपण इथपर्यंत आलोय तर पुढे नक्की काय चालू आहे हे आपल्याला बघावंच लागेल आणि म्हणूनच आता प्रिया तिथे जायला निघते. तर दुसरीकडे अश्विन रविराज सरांना म्हणतो, रविराज काका आपलं काम झालंय, सायली वहिनीचा आणि प्रतिमा त्यांचा ब्लड ग्रुप सेम आहे, त्या दोघांचा ब्लड मॅच होतंय, त्यामुळे आता पुढच्या प्रोसेसला सुरुवातही केली आहे. आता हे ऐकून रविराज सर खुश होतात. तर दुसरीकडे प्रतिमा आत्यांना ब्लड देण्यासाठी आता सायलीने आपलं रक्त दिलेलं असतं, तिने रक्तदान केलेलं असतं. अर्जुन सायलीकडे अभिमानानेच पाहतो. तर त्यानंतर प्रतिमा आत्यांना ते रक्त चढवण्यात येतं. लवकरात लवकर प्रतिमा आत्या बऱ्या व्हाव्यात यासाठी सर्वांचेच प्रयत्न चालू असतात. आता प्रतिमा आत्यांना रक्त चढवत असताना सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात. सर्वजण प्रतिमा आत्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. तर आता सायलीला सुद्धा काळजी लागून असते की प्रतिमा आत्या कधी शुद्धीवर येतील. रविराज सरांना काळजी वाटत असते, सर्वजण त्यांना आधार देतात. तर इकडे अर्जुन सायलीशी बोलत असतो आणि त्याचवेळी कल्पनाताईंचा फोन आलेला असतो. आता अर्जुन फोन उचलतो आणि म्हणू लागतो, मम्मा तन्वी अजूनपर्यंत हॉस्पिटलला आलीच नाहीये, पण तू काळजी करू नकोस, कारण प्रतिमा आत्यांचा ब्लड ग्रुप आणि सायलीचा ब्लड ग्रुप सेम आहे, त्यामुळे सायलीने प्रतिमा आत्यांना रक्त दिलं आहे, त्यामुळे आता काळजी करण्याचं कारणच नाही. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. प्रिया आता दरवाजातून हे सगळं काही ऐकत असते. आता अर्जुनचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. अर्जुन तिथून निघून जाताच प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, बरं झालं मी वेळ काढला, याचा फायदा झाला, म्हणजे आता माझा ब्लड ग्रुप काय आहे हे कोणाला कळणारही नाही. असं म्हणत प्रिया आता दरवाजा बंद करते आणि तिथून निघून जाते. आता सर्वजण प्रतिमा त्यांच्या आजूबाजूला उभे असतात आणि प्रतिमा त्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. तर त्यानंतर अर्जुन सायलीला ज्यूस आणून देतो. तर अश्विन म्हणू लागतो, आपण किती लकी आहोत ना, म्हणजे प्रतिमा त्यांचा ब्लड ग्रुप आणि सायली वहिनीचा ब्लड ग्रुप मॅच होतो आणि म्हणूनच आज प्रतिमा त्यांच्या जीवावरचा धोका टळला आहे. म्हणजे जर तासाभरात प्रतिमा त्यांना ब्लड मिळालं नसतं तर खरंच त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. तर आता सायली म्हणते, पण आता प्रतिमा त्या ठीक आहेत ना अश्विन भाऊजी, त्या शुद्धीवर येतील ना? तर अश्विन म्हणतो, हो मला तरी वाटतंय की उद्या सकाळपर्यंत प्रतिमा आत्याला डिस्चार्जही मिळेल. आता हे ऐकल्यानंतर सायली खुश होते. आता नाटकी प्रिया रडण्याचं नाटक करत धावत येते आणि म्हणू लागते, अश्विन चल, माझ्या आईला मला रक्त द्यायचं आहे, अश्विन चल. आता अश्विन शांत उभा असतो. प्रिया म्हणते, काय झालंय अश्विन? अरे चल ना, मला माझ्या आईला रक्त द्यायचं आहे, तिला वाचवायचं आहे. अश्विन म्हणतो, कुठे होतीस तू? तर प्रिया म्हणते, अश्विन अरे तू फोन केलास आणि मी लगेच निघाले होते. अश्विन म्हणतो, हो का? मग मी तुला किती वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला तर तू फोन उचलला नाहीस आणि तुझा फोन स्विच ऑफ करून ठेवलास. प्रिया म्हणते, नाही अश्विन, अरे माझा फोन तर सायलेंटवर होता, त्यामुळे मला कळालंच नाही. अरे मी घरातून निघाले, परंतु ज्यावेळी मी निघाले त्यावेळी तू मला सांगितलंच नव्हतं की कुठल्या हॉस्पिटलला यायचं आहे आणि मी तुला फोन करायला घेतले तर माझा फोन स्विच ऑफ झाला होता. मला काय करावं काहीच कळत नव्हतं. मग मी एरियातल्या सगळ्या हॉस्पिटलला फिरले आणि म्हणूनच मला यायला उशीर झालाय. पण अश्विन आता तू उशीर का करतोयस? माझ्या आईला रक्ताची गरज आहे ना, मग चल ना, मी देतेय रक्त. तर अश्विन म्हणतो, त्याची काहीही गरज नाही, तू रक्त देण्याची गरज नाही, कारण प्रतिमा आत्यांना ब्लड मिळालं आहे. आता प्रिया नाटक करत हात जोडत म्हणते, बरं झालं, उपकार झाले देवाचे. अश्विन रागानेच प्रियाकडे पाहत असतो. तर प्रिया म्हणते, अश्विन माझी आई आता ठीक आहे ना, ते शुद्धीवर येईल ना रे? आता प्रियाची ही नाटकं सायली अर्जुनला चांगलीच माहीत असतात, त्यामुळे त्या दोघेही काहीच बोलत नाहीत.
तर अश्विन प्रियाकडे पाहतो आणि म्हणू लागतो, ती बेशुद्ध नाहीये, ग्लॅनीत आहे, परंतु ती लवकरच बरी होईल. आता प्रिया हात जोडण्याची नाटक करत देवाला प्रार्थना करत म्हणते, नशीब बरं झालं माझी आई बरी होते. तर आता सायली अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु अश्विनला मात्र प्रियाची ही नाटकं खरी वाटत असतात. अश्विन म्हणतो, तन्वी शांत हो, रडू नकोस. आता प्रतिमा त्यांची तब्येत ठीक आहे आणि आता काळजी करायचं काहीच कारण नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, माझी आई बरं झालं की माझ्या आईला लवकरात लवकर बरं वाटते. मी माझ्या आईला अशा अवस्थेत नाही रे पाहू शकत अश्विन. तर दुसरीकडे सायली अर्जुन घरी पोहोचतात. अर्जुन विचारत असतो तर सायली अर्जुनला म्हणते, आज जर प्रतिमा त्यांना वेळेत रक्त मिळालं नसतं तर विचार करून माझाच जीव गेला असता. तर आता अर्जुन विचारत असतो त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही प्रियाचा विचार करताय ना? तर अर्जुन म्हणतो की हो, म्हणजे बघ ना, ती हॉस्पिटलला तर वेळेत पोचलीच नाही, पण तिने कारणसुद्धा इतकं असं वेगळं आणि सहजच दिलं की ते पटण्यासारखंही नव्हतं. सायली म्हणते, मलाही तेच कळत नाही आहे की ती प्रतिमा त्यांना रक्त देण्यासाठी वेळेत का आली नाही. हे सगळं काही तिने मुद्दामच केलं असावं का? पण असं कोण वागू शकतं? जर आपल्या आईला रक्ताची गरज असेल तर कुठलीच मुलगी अशी वागू शकत नाही. प्रिया अशी असू शकते का? म्हणजे स्वतःच्या आईला ती रक्तही देऊ शकत नाही. मला तरी वाटते की ही सगळी काही तिची नाटके आहेत, पण ती अशी का वागते तेच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, मलाही तेच कळत नाहीये. म्हणजे ती हॉस्पिटलला न येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि तेही साधं सोपं कारण नाही आहे किंवा छोटं नाही आहे. मला तरी वाटतं की या सगळ्यामागे कुठलं तरी मोठं असं कारण आहे. आता सायलीसुद्धा विचार करू लागते. तर अर्जुन म्हणतो की मला असं वाटतंय की हे आजचं प्रियाचं वागणंसुद्धा नागराजच्या कोड्याशी रिलेटेड असेल. आता सायली अर्जुन विचार करत असतात. तर सायली अर्जुनला म्हणते, नागराजने आपल्याला जे कोडं घातलंय त्यामागे नक्की काय काय असू शकतं आणि आपल्या विचारात काय काय गोष्टी येतात त्या सगळ्या काही लिहून काढायला हव्यात असं मला तरी वाटते. अर्जुन म्हणतो, गुड आयडिया. आता सायली वही आणि पेन घेते आणि आता या सगळ्यामागे नक्की काय षडयंत्र असू शकते हे कळावं यासाठी सगळे पॉईंट लिहून काढायचं ठरवतात. आता सायली अर्जुन चर्चा करतात आणि त्यानुसार सगळं लिहून काढत असतात. तर त्याचवेळी कल्पनाताई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, सायली जरा खाली येतेस का गं? तर सायली म्हणते, आलेच आई. असं म्हणत सायली अर्जुनला म्हणते की पटकन येते. असं म्हणत सायली आता पेन आणि नोटबुक तिथे न ठेवता हातातूनच ती खाली घेऊन येते आणि कल्पनाताईंना विचारते, आई काय झालं? तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं उद्या प्रतिमा घरी येईल ना गं? तर सायली म्हणते, हो, म्हणजे अश्विन भाऊजी तरी तसं म्हणाले आहेत. तर कल्पनाताई म्हणतात, बरं झालं, म्हणजे उद्याची धुळवड आपण दरवर्षीप्रमाणे साजरी करू शकतो. पण उद्या काय काय सामान लागेल ते आपल्याला बघावं लागेल. तर आता सायली म्हणते, आई मी बघितलं आहे आणि ते काही आहे ते सगळं काही आपण लिहून घेऊयात का? म्हणजे बरं पडेल. कल्पनाताई म्हणतात, बरं लिहून घे, म्हणजे उद्या मी विमलला आणायला सांगेन. आता सायली आणि कल्पनाताई चर्चा करतच नक्की घरामध्ये काय काय साहित्य लागेल त्या सगळ्याची यादी करत असतात आणि त्याचवेळी प्रिया आलेली असते. प्रिया किचनमध्ये पाणी पिण्याचं नाटक करत किचनमध्ये उभी असते आणि या दोघींचं बोलणं ऐकत असते. आता कल्पनाताई आणि सायलीची यादी तर बनवून झालेली असते. आता यादी बनवून होताच सायली म्हणू लागते, आई उद्या मीच एक काम करते, मीच मार्केटला जाते आणि हे सगळं काही घेऊन येते. कल्पनाताई म्हणतात, अगं तूच किती धावपळ करणार आहेस? काही नको, तू आणि अर्जुनने उद्या फक्त एन्जॉय करायचं आहे. अगं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तुम्ही डान्स करायचा आहे हां. तर सायली म्हणते, बरं. आता कल्पनाताई यादी घेऊन तिथून निघून जातात. तर इकडे सायली पाहते तर प्रिया किचनमध्ये असते, परंतु सायली प्रियाशी काही न बोलता तिथून निघून जाते. परंतु जाताना मात्र सायली आपली डायरी तिथेच ठेवून जाते. आता सायलीची डायरी तिथे असते आणि त्याच संधीचा फायदा घेत प्रिया ती डायरी पाहण्यासाठी येते. आता प्रिया ती डायरी पाहते तर त्यामध्ये प्रियाचं नाव लिहिलेलं असतं आणि खाली पॉईंट लिहिलेले असतात. प्रिया ते पाहून तिला धक्काच फसतो. प्रिया म्हणू लागते, यामध्ये माझं नाव का लिहिलंय आणि हे कसले मुद्दे आहेत? असं म्हणत प्रिया आता त्या डायरीचं पान फाडून घेऊन जाते. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, त्यामध्ये अजून एक पॉईंट ॲड कर. परंतु सायलीच्या लक्षात येतं की आपली डायरी तर खालीच राहिली आहे. सायली म्हणते, एक मिनिट मी आलेच. असं म्हणत सायली खाली येत असते, परंतु इकडे मात्र तोपर्यंत प्रिया ते पान घेऊन गेलेली असते. आता सायली येऊन पाहते, परंतु डायरीतली पान मात्र गायब असतं. आता सायलीच्या लक्षात येतं की हे प्रियाचंच कारस्थान असावं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुन पुन्हा एकदा गार्डनमध्ये येतात आणि विचार करू लागतात. तर सायली म्हणू लागते, तिने रक्त देणं का टाळलंय हे काही कळतच नाही. अर्जुन म्हणतो, त्या गोष्टीचा मी अजूनही विचार करतोय. तर सायली म्हणते, तिने रक्त देणं का टाळलंय हे शोधण्याचा माझ्याकडे एक उपाय आहे. तर आता सायलीने सांगितलेला प्लॅन अर्जुनला पटलेला असतो. तर त्याप्रमाणे सायली आता घरात येत सगळ्यांसमोर आता अनाऊन्स करत म्हणतो की आपल्याकडे उद्या धुळवडीनिमित्त
अन्नपूर्णा ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या घराबाहेर रक्तदानाचा ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. तर या कॅम्पमध्ये प्रियासुद्धा सहभागी झालेली असते आणि ती ब्लड देत आहे. हे पाहून सायली अर्जुनला म्हणते, आता हिचे 100 अपराध भरले आहेत. आता तिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची आणि प्रत्येक अपराधाची आपल्याला तिला शिक्षा द्यायची आहे. आता सत्य बाहेर येईलच. तर त्यानंतर धुळवडीच्या निमित्ताने सायली अर्जुन आता डान्स करत असतात. आता सायली अर्जुन प्रियाचं सत्य शोधून काढण्यामध्ये यशस्वी ठरतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.